पोहणं जर व्यवस्थित येत असेल तर पाण्यात उतरायला पाहिजे. पोहणं म्हणजे स्विमिंग जर चांगल्या प्रकारे करता आलं तरच पाण्याच्या आत शिरायला पाहिजे. नाहीतर पाणी हळूहळू काठापासून दूर ढकलत नेते. आणि हीच गोष्ट घडलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते 7-8 जण ते पाण्यात पोहत आहे. नंतर दोघं तिघं बुडायला लागते. आश्चर्याची गोष्ट तर हे आहे की जे मुलं बुडताना आहेत त्यांना पाहून बाकीचे घाबरून पॅड वगैरे घालून चाललेले आहेत. म्हणजे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तिथं दोघं तिघं लहान लेकरं लहान मुलं बुडून राहिले आणि हे काय म्हणून राहिलं, अरे भगरे चल, कपडे घालून तिथून पलायन करण्याचा विचार यायचा आहे. म्हणजे या भगोड्यासोबत स्विमिंग कधी करू नका, कधी जीवावर बेतल काही सांगता येत नाही. आता कंडिशन बघा तेच आहे. म्हणजे यायले काही घेणं नाही, स्वतःचे कपडे घालून तिथून पोहून राहिले. याच्या मनात हे विचार नाही आला की तिथं मरून राहिले बा, काहीतरी आपण वाचवण्याचा प्रयत्न करावा. तर पोहायला जात असताना नदीच्या काठी, समुद्राच्या काठी आणि विहिरीतनी तर कधी बी एक स्विमर सोबत घेऊन जाता, कारण की त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज असते. असे भगोडे नेसाल तर तुमचे प्राण तुम्ही गमावून बसाल. सबस्क्राईब करा. समजला असेल तर भेटून नेक्स्ट टाइम स्क्रॉल करता करता. माझ्या जागी मी जर त्या जागी असतो ना तर दोघं तिघं वाचवले असते, कारण की मला सुद्धा